नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा आणि जी कडेला बेल आयकॉनची घंटी आहे ती दाबायला विसरू नका. तर मित्रांनो, आज जे निवरीचं पारंपरिक असं यात्रेचं मैदान झालं आणि त्या मैदानात मित्रांनो कडनं पोहून एक नंबर केलाय आपल्या बक्कासूरनं. भाया नमस्कार. नमस्कार. भाया काय सांगालो, आजच्या यात्रेचं मैदान होतं आणि यात्रेच्या मैदानात एक नंबर केला. मैदान एकदम रास्त झालं. हम्म. काय फाट्या वगैरे पण सगळं चांगलं होतं बैलाला पळायला पण. भाया किती वाजता निघलेलो? आम्ही 5 वाजता निघलेलो. हा. आज कसं नियोजन लावलं ह्याचं वजीर आणि बक्कासूर? आजचं नियोजन मामांनी केलं. हा. मामा म्हणले बैल घेऊन या, आता मग आलो बैल घेऊन. तर भैया तुम्ही अनेक मैदानात पाहिला आणि कायम बकासूर पळतो, पण ह्या यात्रेच्या मैदानात काय वेगळं पण असतं? आता बैलाचं पण वैशिष्ट्य आहे, बैल जिथं राहायचं मग बैलाला जी जागा पडती ते बैल दाखवूनच देतो. मग बैलाच्या ह्याच्यावर कोण हे टीका केली ना, बैल ती दाखवूनच देतो की काय चीज आहे ते. तर मित्रांनो आहे ना, एक मैदानात पराभव झाला, परंतु सलग 2 मैदानात शेठचं नाव ठेवलं त्यानं. भैया काय सांगाल? परवाच्या मैदानात पण बैल चांगलाच पळाला, तिन्ही फेरे. परवाच्या मैदानात पण भैया एक नंबर केला ना, आज पण एक नंबर आहे. हो. काय हो, अनेक मित्रांनो आहे ना, अनेक बैल असतात की गाडी बांधून पळाल्यानंतर त्यांची छाती भरते, पायाला लागतं, अनेक त्यांचं कारण असते. पण हा गाडी बांधून कायम पासून पळतोय, तेव्हापासून गाडी बांधूनच पळतोय बाय, आहे ना? हो. किती वर्ष झालं साधारण तू गाडी बांधून पळतोय? पुशेगावचं मैदान झालं ना, मोठा सोन्यासोबत, तेव्हापासून बैल गाडी बांधूनच पळतो. तर त्या मित्रांनो मुलाखतीतच आपले वैभव शेठ म्हणलेले की बैल गाडी बांधूनच पळणार कायम, आणि तो अजून पण पळतोय बाय. बाय काय हो, आता अनेक सारखं यात्रेच्या मैदानात तो एक नंबरच असतो, काय सांगा? यात्रेचं मैदान पण पारंपरिक असतं, चांगलं रास्त मैदान असतं. मैदानाला काय हे नसते, काय अडथळा वगैरे कोण काय हे चिट्ट्यामध्ये कशामध्ये काय घोळबीळ काहीच नसतो, एकदम रास्त मैदान असतं. तर मित्रांनो आहे ना, अनेक जण म्हणतात की गावची गाडी असली की गट सेमी मधून फायनल पिन मधून असतो, पण आज गावचा बैल होता, पण तरी पण फायनलला गाडी कडन पाहिली, कडन एक नंबर करून धावला. हो, काय गाडी पण तो बैल पण चांगलाच पळतो. आणि आता फायनलला म्हटलं आता उलटी खान मारोय गाडी, उलटी खान टाकली आणि गाडीने करून दाखवलं. तर दादा काय हो, बकासूर आणि मोहिल शेठ पण म्हणले डावीनं टाकल्यावर तू कायम राहतोच, आणि जिथं जिथं डावीनं टाकलाय तिथं राहतो, पण आज उजवीनच पळवलं. हा, त्याचं वैशिष्ट्य काय आहे, त्याला आम्ही आधीपासून एक खांदा आणायचो, पहिलं दोन्ही खांदे आणायचो. मग त्याला आता नाही का, त्याला मग एक खांदाच आणायला लागलं, त्याच्यामुळं मग आता बैलाला परत रुटीनला लावायला लागलो, हाय तो खांद, बैल पळतो. दादा काय आता साम्राज्य पिन तुमचा बकासूर नंतर साम्राज्य पिन आता तुम्हाला गुलाल? साम्राज्य कालच साम्राज्याचं मैदान खेळलो आम्ही. कालच मैदानात तिन्ही फेरे बैल चांगला पळाला आणि गुलालात राहिला बैल. कालचं साम्राज्याचं नियोजन कोणाबरोबर होतं बाया? नियोजन आमचा मित्र मोन्या जगदळे म्हणून आहे, त्याच्या वासरासोबत होतं मैब्या म्हणून. तो बैल पण चांगलाच पळतो, चांगलीच पळाली गाडी दटून. काल ती गाडी पण गुलालात राहिली. बकासूरच्या पाया आपल्या तिन्ही गाड्या गुलालात राहिल्या सलग तिन्ही दिवस. तिन्ही गाड्या. परवा बकासूरने एक नंबर केला, काल ती गाडी गुलालात राहिली, आज परत बकासूरने एक नंबर केला. काय हो, म्हणजे अनेक जण म्हणतात त्याला रेस्ट दिली की तो पळत नाही, पण त्याला रेस्ट दिली नाही तो खूपच पळतो. आता पब्लिकला पण कळलं असेल की आता बकासूरला रेस्ट दिली की 4-5 दिवसाची गॅप बैल लय अडवाणी करतो वाट्यावर. आता 1 दिवसाच्या गॅपवर बघू शकता तुम्ही बैल कसा पळतोय ते. काय होतं, मला आश्चर्य वाटत नाही का एवढं, म्हणजे असा मित्रांनो कुठलाच बैल नाही या महाराष्ट्रात की 1 दिवस आड पळून एक नंबर करतो. नाही, आता त्या बैलाची पण खासियत आहे तशी. बैल गोट्यावर असलं की लय अडवाणी करतो, सगळ्यांनाच मारतो, मस्ती वगैरे करतो, कोणाला धरून देत नाही, नुसते उकरी काढतो. तर दादा आम्हाला त्याला एक प्रकारे ना सवयच लागली असं. त्याला त्याच्यापाशी जर गेलं ना सकाळी कोण, त्याला लगेच कळतं की आपल्याला हा जायचंय, कुठं तर जायचंय, लगेच कळतं त्याला. धुतलं बितलं की लगेच ते निघला. दादा कसं हो, त्याला मैदानात धुतल्यानंतर असेल त्याचे रंगवताना त्याला समजून येतं का मैदानात? त्याला जेव्हा आपण धुवायलाच घेतो ना, तेव्हाच त्याला लगेच समजतं की आज आपल्याला मैदानात जातं. कधीपासून वय मित्रांनो आहे ना, बकासूर भर सहकार्य कोण कोण असतं सांगा, कारण तो मित्रांनो एवढा गुलालात राहतोय त्याच्याबरोबर. या बैला माग सगळ्यांचाच हात आहे, जेवढे आमची मित्रमंडळी आहे ना सगळ्यांचा हात आहे. काय हो भाई, सहकार्य असल्याशिवाय बैल गुलालात राहतो. मित्रमंडळी असल्याशिवाय
बैलाचं पण आता बैलाचं कासरा धरायला पण पोरं लागतं सगळं. तर सगळ्या पोरांमुळे जो बैल आहे हा. तर दादा काय हो, म्हणजे कमिटीनं सहकार्य केलं की बकासूर एकच नंबर करणार. हो. आज काय कमिटी सहकार्य काय लाभलं सांगा. काय आता मैदान तुम्ही बघू शकता, रास्त झालं, चिठ्ठ्या पण एकदम सगळ्यांनीच काढल्या. पब्लिक आपल्याला कड भेटले, आता लास्टला पण तुम्ही सेमी कडनीच भेटले, फायनल कडनीच भेटले. कडने आपण गाडी आणली, केला एक नंबर. तर बाहेर साम्राज्य तुमचे अनेक घरची बैल पाळतात, छोटा बकासूर आणि मोठा. नमस्कार मित्रांनो, असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, जी कडेला बेल आयकॉनची घंटी आहे ती दाबा विसरू नका. तर मित्रांनो, आजचं जे निवरीचं पारंपरिक यात्राचं मैदान झालं, त्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरलाय 916 वजीर आणि आपल्या सर्वांचा लाडका बकासूर. दादा नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? ओंकार जगताप. आज भैया काय सांगाल यात्रेचं मैदान झालं, त्या मैदानबद्दल? आजचं मैदान अतिशय सुंदर झालं. पारंपरिक यात्रेचं मैदान, पारंपरिक यात्रेचं मैदान होतं, मानाचं मैदान होतं. आणि आज आमचा पहिला 2-3 दिवस आधी झालेला पहिला फिक्स होता. महत्वाचं बैल 20 दिवसाच्या म्हणजे गॅपवर होता. बैल जरा आजारी होता 20 दिवस, आणि 20 दिवसानंतर बैल आज पहिल्यांदाच पळाला. आणि कमीत कमी आमची गाडी बिंदूरला पळालेली, त्यावेळेस सुद्धा पब्लिकलाच बैल पळाला होता. आणि आता सुद्धा आमची गाडी पब्लिकला लागली. आमचा थोडा वाद झाला की नक्की करायचं काय नियोजन, का तो खांदी बदलायची चालू होतं, कोण म्हणतो तो उजवी, कोण म्हणतो डावी. नियोजन काय आमचं परफेक्ट लागत नव्हतं, कारण गेला 1 वर्ष झालं बैल पब्लिकच्या साईडनं पळत नव्हता. त्यामुळं आमचं चाललेलं की ह्याला उजवी खांदी झोपायचा आणि बकासूर आपला डावी खांदी झोपायचा पब्लिकनं. पण शेवट निर्णय असा झाला की बैल शक्यतो उजवी खांदी पण जास्त पळत नाही, पहिल्यांदा पब्लिकनं पळालेला आहे. मग वर्षभर पब्लिकनं पळत नव्हता, तरी पण सर्वांनी निर्णय घेतला की आज पब्लिक जास्त आहे या मैदानात. म्हणजे असंख्य लोक आज जमा झालेली होती. बैल पब्लिकनं आम्ही झोपला आणि सगळ्यात टॉपच्या गाड्यात आज आम्ही 1 नंबर केला. दादा काय हो, आज एवढं मोठं मैदान होतं आणि मित्रांनो आहे ना, अनेक रती मारत होते, त्यात पण गाडी राहिली. आजचं नियोजन कसं लावलेलं बाहेर? नियोजन लावलेलं, बैल आजारी होता, म्हणजे आम्हाला जरा अडचण येत होती की करायचं काय. कारण शक्यतो बैल सारखा म्हणजे उठतच नव्हता, एवढी त्याची अवस्था बेकार होती. आज 3-4 दिवस झाले की बैल जरा जाग्यावर लागत आम्हाला वाटत होतं. आपला पहिल्यांदा बैल जेव्हा आपण नवीन घेतलेला, आपण वांगे गावातून हा बैल घेतलेला, त्यावेळेस आपला बैल नवीन घेतल्या ह्याच गावात आपण सांभाळा दिलेला. प्रथमेश मामुनी आणि सूर्यकांत म्हणून आहे, त्यांच्याकडं आपण हा बैल सांभाळा दिलेला. त्यामुळे बैल त्यांच्यापाशी असल्यामुळे आपल्याला हे गावाचं मैदान सुद्धा त्यांच्यासाठी अतिशय मोठं होतं आणि त्यांच्यासाठी आपल्याला सगळं नियोजन आज करायचं होतं. त्यांच्या शब्दाला मान देऊन आपल्या बैलाचे मालक प्रकाश बंडकर यांनी महाराष्ट्राचा सर्वात लाडका बैल सप्तहिंद केसरी बकासूर याच्या गाळ्यात घातला आणि आज आपण या मैदानात रिसर 3 फेरी पाहून प्रथम क्रमांक केला. बैलांना दाखवून दिलं खरं पब्लिकचं बेताड काय येते. कारण आमचा आधी खरोखर असा म्हणजे वाद झाला की नक्की कुठं कोणाला पळवायचं ते कळत नव्हतं. बैल आमचा खालनं चांगला अंतर टाकलं, जसा मध्ये आणि आला का बैल चांगला अंतर टाकून गेला, आम्ही खालनंच ओळखलं की आपली गाडी गेली म्हणून. आणि बैल 1 नंबर, गाडी 1 नंबर पळाली आज आमची. पब्लिकनं असं या की ह्या बैलाला ह्याच्यासारखा महाराष्ट्रात बैल नाही खालनं.